प्रश्न स्टार्ट करतोय बघा. गिवन सम ऑफ दिले, व्हॅल्यू दिले 220, याची व्हॅल्यू किती दिले बरोबर 380 आणि ही 150, 350 आणि मार्शल एडवर्थ प्राइस इंडेक्स नंबर 150 दिलाय आणि लेस्पियर प्राइस इंडेक्स नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, मार्शल इंडेक्स नंबर दिलाय, लेस्पियर इंडेक्स प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचे आणि व्हॅल्यू आपल्याला काही दिलेत. ओके, सो खाली काय लिहिणार आपण, देअरफॉर सम ऑफ P0 Q0 इज इक्वल टू किती दिले 220 लिहून घेतोय. त्यानंतर सम ऑफ P0 Q1 इज इक्वल टू 380 आणि त्यानंतर सम ऑफ P1 आणि Q1 इज इक्वल टू किती येणार आहे 350. ओके, सो मार्शल एडवर्ड ची व्हॅल्यू दिले 350, लेस्पियर ची व्हॅल्यू काढायची. कशी काढणार बघा, m -d चा फॉर्म्युला इथं वापरूया आपण. m' चा काय फॉर्म्युला बघा, P0 वर मार्शलचा m डॅश एडवर्डचा e इज इक्वल टू काय फॉर्म्युला येतो, सम ऑफ चौघांची बेरीज येते P1 Q0 प्लस सम ऑफ P1 Q1 अपॉन सम ऑफ P0 Q0 प्लस सम ऑफ P0 Q1. ओके, आता इथे फॉर्म्युला मध्ये 4 व्हॅल्यू आहेत इंटू 100 आणि इथे व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेत. मग एकाची व्हॅल्यू काढायला लागेल. कोणाची व्हॅल्यू काढायला लागेल बघा, P1 Q0 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला लागेल बरोबर. सम ऑफ P1 Q1 ची व्हॅल्यू किती आहे 350, त्यानंतर P0 Q0 ची व्हॅल्यू किती आहे 220 आणि याची व्हॅल्यू किती आहे P0 Q1 ची 380 इंटू 100. ओके, सो काय करूया, याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 150, सो ती व्हॅल्यू कुठे लिहूया आपण इथे. नेक्स्ट therefore 150 sum of P1 Q0 plus 350 अपॉन यांची टोटल करूया किती होते, या दोघांची टोटल 600 इंटू 100. आता 600 डिनॉमिनेटरला आहे, इकडे आणूया, मल्टिप्लाय होईल त्याला आणि ह्याला पण काय आणूया इकडे आणूया. हा नंबरेटरला आहे, हा कोटा आहे का खाली डिनॉमिनेटरला आहे. सो 150 इंटू 600 अपॉन 100 इज इक्वल टू इथे व्हॅल्यू किती आहे, ही वरची व्हॅल्यू राहील फक्त, मग ती लिहून घेऊया. सम ऑफ P1 Q0 प्लस 350. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती येईल आपलं 900 is equal to sum of P1 Q0 plus 350. आता 900 मोठे आहेत, 350 ला इकडे आणूया, मायनस होईल 350. काय करणार 900 minus 350 is equal to sum of P1 Q0. सो किती राहिलं आन्सर, मायनस केल्यावरती सम ऑफ P1 Q0 is equal to 550. ब्रॅकेट करून घेऊया. पुढे बघा, लेस्पियर्स प्राइस इंडेक्स नंबर, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिले आपण दिलेल्या व्हॅल्यूवरना जी व्हॅल्यू नव्हती ती फाइंड आउट करून घेतली. ती का फाइंड आउट केली, कारण की ती व्हॅल्यू कोणामध्ये येते, लेस्पियर प्राइस इंडेक्स नंबर मध्ये येते. त्याचा फॉर्म्युला सम ऑफ P1 Q0 अपॉन सम ऑफ P0 Q0 इंटू 100. पहिली व्हॅल्यू कुठून घेणार P1 Q0
P1 Q0 हे बघा इथं आता आपण फाइंड आउट केले म्हणून ती फाइंड आउट केली. मग वरती किती आहे आणि याची व्हॅल्यू कुठे आहे P0 Q0 ची इथं फर्स्ट 220 दिली ती. मग इथं किती येईल फर्स्ट 550 अपॉन 220 into 100 so is equal to मल्टिप्लाय केला 100 सोबत 5500 अपॉन 22 डिवाइड केल्यावर आन्सर 250. ओके फुल फॉर्म मध्ये लिहूया आणि ब्रॅकेट करूया कॉपी करून घ्या. नेक्स्ट 9th क्वेश्चन बघा काय सांगितलंय. फाइंड x फाइंड आउट करायचं आहे. फॉलोइंग टेबल लेस पेयर्स अँड पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर्स आर इक्वल सांगितलेत. इक्वल म्हणजे बरोबर. बेस इयर करंट इयर कमोडिटी दिले. त्यानंतर या पुढचे व्हॅल्यू काय करायला लागतील आपल्याला काढायला लागतील. ह्याची 20 10 10 4 त्याच्यानंतर याचा मल्टिप्लाय 20 5x 5 into x 5x आणि 10 आणि 2x टोटल करूया. 30 इथं 14 इथं 20 प्लस 5x येईल आणि इथं 10 प्लस 2x येईल. काय दिले बघा पॅसेज दिले. सो फ्रॉम द टेबल समेशन लिहून घेऊया. P0 Q0 सॉरी P0 Q1 ची 14 P0 Q0 ची 30 P1 Q0 ची 20 प्लस 5x आणि P1 आणि Q1 ची सम ऑफ P1 आणि Q1 equal 10 plus 2x. okay now next लेस पेयर आणि पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर इक्वल म्हणजे बरोबर. इथं लेस पेयरचा फॉर्म्युला लिहिणार आणि इथं पॅसेजचा P चा फॉर्म्युला लिहिणार आणि मध्ये इक्वल चिन्ह. पहिला P0L इज इक्वल टू P01 आणि P. L ला लेस पेयरचा फॉर्म्युला टाकूया. सम ऑफ P1 आणि Q0 अपॉन सम ऑफ P0 Q0 is into 100 आणि पॅसेजचा फॉर्म्युला काय पॅसेज सम ऑफ P1 Q1 आणि सम ऑफ P0 Q1 into 100. हे दोन्ही साईडचे 100 कॅन्सल होतील. दोन्ही साईडचे 100 कॅन्सल होतील आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला दिल्या त्या पुट डाऊन करूया आपण. इक्वल ला किती व्हॅल्यू येते ती बघू. याची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस 5x 30 x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 100 कॅन्सल. त्याच्यानंतर 10 प्लस 2x इथं किती येईल 14. क्रॉस मल्टिप्लाय करूया. 14 ने 20 प्लस 5x ला मल्टिप्लाय करूया. 14 ने ह्याला मल्टिप्लाय करूया आणि 30 ने ह्याला मल्टिप्लाय करूया. सो 14 20 plus 5x is equal to 30 10 plus 2x 14 into 20 280 plus 14 into 5x 70x is equal to 30 into 10 300 plus 30 into 2x 60x. 70 मोठे आहेत 60 लहान आहेत. मग 70 ला तिथेच ठेवणार आणि 60 ला काय करणार आपण इकडे आणणार. मग इकडे तो प्लस आहे इकडे मायनस येणार. तसंच 300 आणि 280 मध्ये पण 300 मोठे आहे 280 लहान आहे 280 ला इकडे आणूया म्हणजे मायनस होईल. सो इथे काय ना 70x minus 60x is equal to 300 minus 280. So the 10x is equal to 20.
सो x ची व्हॅल्यू येईल 2. 10 ने 20 ला डिवाइड केल्यावरती. कॉपी करून घ्या. नेक्स्ट 10वा, द लेस्पियर प्राइस इंडेक्स नंबर इज 4 टाइम्स पॅसेज प्राइस इंडेक्स नंबर्स. बरोबर, 4 टाइम म्हणजे 4 पटीने, म्हणजे 4 गुणिले 4 पटीने 4 गुणिले येणार. सो P01L हा काय 4 पटीने म्हणजे 4 इंटू काय येणार P01P पॅसेज गिवन आपल्याला दिलंय. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा. देन द रिलेशन बिटवीन डॉर्बिश-बाउलिस अँड फिशर प्राइस इंडेक्स नंबर. आपल्याला डॉर्बिश-बाउलीचा आणि फिशरचा काय करायचं, रिलेशन काढायचं दोघांमधला. डॉर्बिश-बाउली सांगितलंय म्हणजे D मायनस काय, D डॅश काय तो B येतो. सो P01 D डॅश B इज इक्वल टू P01 काय येणार F, सॉरी L प्लस काय येणार P01 P, फॉर्म्युला त्याचा डॉर्बिश-बाउलीचा. सो इथे अपॉन 2 व्हॅल्यूज टाकूया. याची व्हॅल्यू कुठे आहे बघा, इथं आली आता गिवन मध्ये. सो इथं काय लिहिणार आपण 4 P01, इथं काय येणार P पॅसेजचा प्लस P01 आणि इथं P अपॉन 2. आता इथं 4 आहे आणि इकडं काही दिलं नाही म्हणजे 1 आहे बघा. इथं 4 आहे, इथं 1 आहे. 4 आणि 1 किती येणार आपल्याकडे इथं 5 आणि त्यांचा हे काय येणार P01 P येणार 5 P01 P आणि इथं किती येणार 2. सो 2 ने डिवाइड करूया 5 ला. 2 जर 5 ला डिवाइड केलं किती येईल आन्सर 2.5. सो इथं काय येणार 2.5 इंटू P01 काय येणार P. कसला आन्सर आला P01 D मायनस B चा, डॉर्बिश-बाउलीचा. नेक्स्ट याला इकडे आणूया, डिवाइडला जाईल. सो P01 अपॉन सॉरी P01 D मायनस B अपॉन 2.5 इज इक्वल टू P01 काय राहणार इथं P. ही व्हॅल्यू आली P01 P ची आपल्याकडे. डॉर्बिश आणि कोणाचा फिशरचं सांगितलंय. फिशर साठी काय घेतो आपण F घेतो. सो P01 काय लिहिणार इथं F इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला टाकूया. काय फॉर्म्युला त्याचा, स्क्वेअर रूट मध्ये काय येणार P01 L इंटू P01 काय येतं P. पुढा स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यूज टाकूया. P01 L ची वरती दिली बघा आपण जी गिवन मध्ये लिहिलेली तीच व्हॅल्यू घेऊया L ची. 4 P01 काय येणार आहे P इंटू आणि इथं काय राहणार P01 काय येणार P. ती वरची व्हॅल्यू इथं लिहू नका आधी, ती इथं ना लिहायची. आता इथं काय करणार आपण, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट 4 इंटू P01 आणि P01 काय येणार स्क्वेअर येईल 4. P01 P किती वेळा आहे, 2 वेळा आहे. सो P01 आणि P01 P किती वेळा आहे, 2 वेळा आहे. सो वर्ग लिहिला आपण बरोबर ना. 4 एक टाइम आहे आणि P01 P किती टाइम आहे, 2 टाइम आहे. सो यांचा स्क्वेअर रूट ह्याचा किती येणार 2 आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट असेल तर तो निघून जाणार. मी तर काय राहणार फक्त P01 काय राहणार P. 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकत्र असल्यामुळे फक्त राहणार काय P01 काय राहणार आहे P. ओके, पुढे बघा P01 F ही व्हॅल्यू आली फिशरची. आता त्यांचा रिलेशन काढायचं आपल्याला. सो P01 F इज इक्वल टू P01 P अपॉन 2. हा 2 आपण काय केला इथं आणला. याला 1 नंबर द्यायला लागेल आपल्याला. याला 1 नंबर देऊया आणि याला 2 नंबर देऊया. आता 1 नंबर मध्ये P01 P कॉमन आहे
मग P01P सोडून काय काय उरलंय ते लिहूया. 1 नंबर मध्ये काय उरलंय आणि 2 नंबर मध्ये काय उरलंय. 1 नंबर मध्ये काय उरलंय ते लिहूया बघा. P0P सोडून मग काय लिहिलंय P0P P राईट साईडला बघा. इथं काय उरलंय P0P D मायनस B अपॉन 2.5 बरोबर. हा नका लिहू. आणि इथं 2 नंबर मध्ये हा नका लिहू. इथं काय उरलंय ही व्हॅल्यू उरलंय ती लिहूया 2 नंबर मध्ये इज इक्वल टू P0P F अपॉन 2. नाव 2.5 ला इकडे आणूया. 2.5 आहे ते 25 नाही. D मायनस D डॅश B. सो P01 F into 2.5 upon 2. So therefore P01 D dash B is equal to डिवाइड करूया. इथं आता एक डिजिट काढून खाली शून्य वाढूया. मग 2 4 आणि 5 जा इथं येईल 5 ने डिवाइड केल्यावरती. बघा 2.5 ला पॉइंट डेसिमल आहे म्हणतो खाली 0 वाढवला आपण आणि 5 ने डिवाइड केलाय. मग काय राहणार इथं 2/4 P01 काय राहणार F. आणि याला ब्रॅकेट करूया. हे आलं रिलेशन. कॉपी करून घ्या. नेक्स्ट बघा. डॉर्विच बाउली आणि फिशर प्राइस इंडेक्स नंबर अँड 5 आणि 4 दिलाय. आणि खाली काय आहे लेस्पियर आणि पॅसेजचं काय सांगितलंय प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायला सांगितलंय आपल्याला. ओके पहिलं डॉर्विच बाउलीचं किती व्हॅल्यू सांगितले 5. मग इथं लिहूया P01 D डॅश B इज इक्वल टू 5. त्याच्यानंतर कोमा याची फिशरची. सो P01 F इज इक्वल टू किती आहे 4. नेक्स्ट P01 D मायनस B इज इक्वल टू फॉर्म्युला काय P01 L प्लस P01 P अपॉन 2. नाव याची 5 व्हॅल्यू आहे तिथं 5 टाकूया. इथं 5 इज इक्वल टू हे ॲज इट इज लिहूया. आता 2 ला इकडे आणूया मल्टिप्लाय होईल. इकडे आणल्यावर मल्टिप्लाय होईल. सो 10 इज इक्वल टू P01 L प्लस P01 P. P ला इकडे आणूया म्हणजे L ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला. सो काय करूया 10 मायनस L P01 P इकडं प्लस आहे P01 P इकडे आल्यावर मायनस इज इक्वल टू P01 आणि काय राहणार L लेस्पियरचा. सो P0L लेस्पियरची व्हॅल्यू कुठली भेटली आपल्याला 10 मायनस 101 P पॅसेज. नेक्स्ट याला एक नंबर. फिशरची किती आहे 4. त्याचा फॉर्म्युला टाकूया P01 F इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये P01 P इंटू P01 L. Therefore याची व्हॅल्यू किती सांगितली आपल्याला 4. मग तिथं 4 लिहूया इज इक्वल टू P01 P इंटू L ची व्हॅल्यू किती आहे इथं ही आली ती लिहूया. म्हणून तिथे आपण कोणाची व्हॅल्यू काढलेली L ची काढलेली 10 मायनस P01 P. ओके सो 4 चा स्क्वेअर केला आणि या स्क्वेअर रूटचा पण स्क्वेअर केला म्हणजे बोथ साइडचा जर स्क्वेअर केला आपण तर 4 चा आन्सर 16 येईल आणि याचं स्क्वेअर रूट निघून जाईल आणि ह्याचा हे स्क्वेअर रूट आहे ते निघून जाईल फक्त ती व्हॅल्यू राहील.
स्क्वेअर रूट का लिहिणार, स्क्वेअर रूट करणार बोथ साईडचं, म्हणून इथं लिहिणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड किंवा स्क्वेअरिंग बोथ साईड, दोघांपैकी एक काही लिहिलं तरी चालेल. (16) is equal to P01P into 10 minus P01P. P01P चा मल्टिप्लाय दोघांसोबत, पहिला 10 सोबत, नंतर त्याच्याच सोबत P01P सोबत. सो इथं 16 is equal to P01P into 10 minus P01P into P01P. Okay, next. 16 लेट P0P च्या जागी आपण काय घेऊया, x घेऊया. जिथे जिथे P0P आहे तिथे x घेऊया. सो 16 is equal to इथं x आणि इथं x म्हणजे x चा स्क्वेअर होईल तिथे, मग इथं 10x होईल, x गुणिले 10 मायनस x गुणिले x. सो इथं इक्वेशन भेटते क्वाड्रॅटिक, इथं 10x मायनस x स्क्वेअर, या सरळ लिहूया आपण. x स्क्वेअरला आणि 10x ला या साईडला आणूया 16च्या बाजूला, तर तो प्लस होतील आणि 10x मायनस होईल. x स्क्वेअर केव्हा आपल्याला प्लस पाहिजे, म्हणून इथं काय लिहिणार आपण, x स्क्वेअर मायनस 10x होईल आणि प्लस 16 राहील. 16च्या साईडला नेले आपण, इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर फाइंड आउट करणार 16चे, 10 आन्सर पाहिजे. सो 8x आणि 2x, 8 टू द 16 आणि -8 आणि -2, इथे येणार आपल्याकडे 10. ओके, कॉमन कोणतं आहे, x -8 आणि बाहेर कोण आहे, x -2. सो 0 पास करूया दोघांना पण. x -8 इज इक्वल टू 0 और x -2 इज इक्वल टू 0. नेक्स्ट x -8 और x मायनसचा प्लस झाला आणि इथं पण प्लस झालं. x च्या दोन व्हॅल्यू भेटल्यात आपल्याला. मग x कोणाच्या जागी आहे, P01P च्या जागी. सो P01P इज इक्वल टू 8 और किती 2, दोन व्हॅल्यू आले. आता एक नंबरला बघा, 10 मध्ये एकदा 8 मायनस करणार आणि एकदा 2 मायनस करणार. मग इफ P01P जर आपण 8 घेतली तर किती आन्सर येईल, देन P01L चा आन्सर किती येईल 2.